राजकारणातून थोडासा वेळ काढत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी फुटबॉलचा आनंद लुटला। उद्धव ठाकरे हे देखील यावेळेला उपस्थित होते। मुंबईतल्या कुलाबा फुटबॉल लीगला आदित्य ठाकरे हजर होते। कोणतेही राजकीय भाष्य टाळत त्यांनी फुटबॉल प्रमोट करण्याचं म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी हेमंत ब्रजे यांनी। युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आता फुटबॉलला प्रमोट करतात। आदित्य, हा खेळ कुठेतरी क्रिकेटमध्ये कुठेतरी गुंतलेली लोक आहेत, त्यांना फुटबॉलकडे तुम्ही आकर्षित करताय, नेमका काय उद्देश आहे? ना मी खेळांची तुलना नाही करणार, पण अर्थात ह्या पिढीला म्हणजे माझी पिढी असेल, पुढची पिढी असेल, तुम्ही बघता शाळेंमध्ये वगैरे फुटबॉलची क्रेज आहे आणि पुढची 5-10 वर्षे देशासाठी फुटबॉलमध्ये खूप मोठी होऊ शकतात। आणि मला जाणवलं चेअरमन MDFAचं म्हणून की आपण इन्फ्रास्ट्रक्चर बांधणं गरजेचं आहे, टीम्सवर फोकस करण्याचं। माझी MDFAची पूर्ण टीम खूप चांगली आहे, मुंबई FC सोबत आहे आणि आज तुम्ही बघता कुलाबा स्पोर्ट्स लीग चांगलं झालं आहे, तर ह्याला पुढे कुठेतरी घेऊन जायला माझा प्रयत्न आहे। राजकीय जीवनात ना हा खेळाला महत्त्व देताना कुठेतरी फुटबॉलला महत्त्व देत आहे, काय नेमकं आहे? नाही, दोन्हीकडे धावपळ खूप असते, गोल मारायचे असतात आणि सेल्फ गोल मारायचे नसतात, हाच प्रयत्न असतो। शिवसेनेला पण त्या पद्धतीने शिकवते का? नाही, पुढे नेण्याचा प्रयत्न आहे। 2 स्टेडियम तुम्ही फुटबॉलची बनवली आहेत, हे मोठं उद्दिष्ट तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे परळमध्ये एक सेंट झेवियर्स नावाचं मोठं ग्राउंड आहे, ते खूप फेमस आहे। पण ते ग्राउंड आणि 1-2 सोडल्यानंतर अशी कुठची मैदानं नाही जिथे आपण बिना घाबरल्याच्या आपण उडी मारू शकू किंवा डाईव्ह मारू शकू, काचा खेळ वगैरे कुठे कुठे असतात। माझा हा प्रयत्न आहे की अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे शहाजीराजे क्रीडा संकुलला मी मुंबई फुटबॉल अरिना बनवलेला आहे, बँड्राला नेव्हिल डिसूजा टर्फ बनवतो। दोन्हीकडे उत्कृष्ट ग्राउंड जिथे कोणी स्लाईड टॅकल वगैरे कुठे तुम्हाला लागणार नाही, असा प्रयत्न आहे। अजून एक मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की अजून एक ग्राउंड द्या, असंच आम्ही चांगलं ग्राउंड बनवून देऊ मुंबईला। मोठी टुर्नामेंट होणार आहे मुंबईत, टुर्नामेंट चालू असतातच, पण आता एक वर्ल्ड कप लेवलवर काय टुर्नामेंट आणायचं? अर्थात अंडर 17चा वर्ल्ड कप येतोच आहे आणि त्याच्यामध्ये ग्राउंड्स ठरलेले आहेत, पण काही प्रॅक्टिस गेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला होणार आहेत। काही प्रॅक्टिस गेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला होणार आहे, पण फुटबॉलमधनं आपण वेळ काढताना राजकीय वेळही तेवढंच महत्त्व देतोय आणि फुटबॉलमधनं फिटनेस वाढवतोय, अशा पद्धतीची आदित्य ठाकरेंनी भावना व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेमंत ब्रजे, जय महाराष्ट्र, मुंबई।